नमस्कार मंडळी. आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो म्हणजे या हेल्मेटच्या बाबतीमध्ये. हे बघा, स्टडचा हेल्मेट आहे आपला आणि इथे लिहिलंय शिफ्टर शिफ्टर स्टड आहे. तर याचं आपण आहे ना इनर पॅडिंग मागवलं होतं, कारण हे खराब झालं होतं आतमधलं पॅडिंग. ते तुम्हाला दाखवते. हे बघा, स्टडचा बॉक्स आहे आणि हे पार्ट नंबर आहे इथं. तर मी लावले त्याला, ॲक्च्युली तिथं काढून दाखवतो तुम्हाला. तर ही बघा, अशा पद्धतीची इनर पॅडिंग आहे. स्टड आणि ह्याला 3 लॉक आहेत. एक, हे 2 आणि हा 3 लॉक आहे त्याला. आणि इथे 2 बटन्स आहेत. तर हा हा जो पॅडिंग आहे आपण मागवला आहे अहमदाबादवरून. तर त्याचा पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे पत्ता. जर तुम्हाला लागला तर तुम्ही तिकडून मागवू शकता. तर हे फिटिंग करतोय मी, आता दाखवतो तुम्हाला. एवढं तर मंडळी, हे बघा, आपला हेल्मेट तयार झालं आहे. तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने आतमध्ये इनर लागलेले आहे व्यवस्थितपणे आणि छानपैकी झालेलं आहे. जर का तुम्हाला अशा पद्धतीची पॅडिंग मागवायची असेल तुमच्या हेल्मेटच्या बाबतीमधली, तर तुम्ही ते खराब झालेली पॅडिंग आहे ना, त्याचे फोटो आणि हेल्मेट कुठल्या मॉडेलचं आहे ते फोटो तुम्ही तिकडे व्हॉट्सअप करा त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवरती. आणि मग तुम्हाला बरोबर ते मटेरियल तुम्हाला पाठवतील ते. आणि प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, ज्या वेळेला हे 3 लॉक आहेत ना, इथले 3 लॉक आणि हे बटन कधी कधी मॅच नाही होत. तर तुम्ही त्याचे परफेक्ट फोटो पाठवा. हे बटन पण छोटे मोठे याच्यामध्ये येतात. तर परफेक्ट फोटो तुम्ही जर पाठवले तिकडे, तर तुम्हाला ते बरोबर मटेरियल पाठवतील. तर तुमची गैरसोय पण होणार नाही आणि कमी किमतीमध्ये येते. हे फक्त कुरिअर चार्जेस लागतात, तर ते तुम्हाला पे करायचे असतात. तर चला, ते मी आता फिटिंग करून घेतो. आणि थोडंसं हेल्मेट रिपेअर पण करायचं होता या ठिकाणी. हे बघा, इथला स्लायडर आहे ना, तो स्लायडर खराब झाला आणि तुटला. हा एक आहे इथे. इथे रबर लावला मी, असा चिटकवलंय त्याला आणि असा दिसतो आता. तर चला, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला देतो. आता हे फिटिंग करून घेतो मी तोपर्यंत. चला, बाय बाय.